औरंगजेबानं शिवाजी महाराजांची जी अवस्था केली की तिसऱ्या लाईनीत उभं केलं आणि त्यांची अवहेलना केली, तशा पद्धतीनं भाजपनं आज उदयन महाराजांची अवस्था केलेली आहे। आज तिसरी यादी जाहीर होणार आहे, तर यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही। अशा पद्धतीच्या अनेक ज्या आमच्या भावना होत्या, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्या पद्धतीने सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत। जर उद्या भविष्यात ह्यांनी जर आज त्यांनी जर उमेदवारी जाहीर केली नाही तर उद्या सगळे उदयन महाराजांचे जेवढे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील, जेवढे पदाधिकारी असतील, ह्या परिस्थितीवर आता आपण इथं थांबलोय। जिल्ह्यातल्या कुठलाही पदाधिकारी असो तो कुणी असो, उद्याच्याला 10 वाजता त्यांना शिवतीर्थावर यायचंय, राजीनामा फुकट यायचं नाही। त्यांनी महाराजांचे आपण कार्यकर्ते आहोत, तिकीट बघायला आपण काही भिकारी नाही, काय कारण नाही तिकीट बघायची कुणाला। आज फक्त महाराजांच्या नावाखाली 13 वर्ष मतदान घेतात ते, आणि आज 13व्या वर्षाला तिकीट मागायची वेळ येते। ही निर्लज्जपणाचा कळस घातलेला आहे। आजपासून तिकीट मागणं नाही, आम्ही स्वतः तिकीट आहे। महाराज हे आमचं मतदार आहे आणि आम्ही त्यांचे मतदार आहोत, ते आमचे नेते आहेत। जगाच्या पाठीवर कुठं असं लिहिलंय का बघा तुम्ही। आज कुठल्या वंशजाला, आज तुम्ही मागच्या इलेक्शनचं पण बघा, महाराजांच्या मुळे तिकीट ह्या लोकांना मिळाली। आज महाराज जिथं जातात तिथं महाराजांच्या मागे पब्लिक असतं। सातारा जिल्ह्यात ना प्रत्येक ठिकाणी भावना अशी आहे की महाराजांना इतक्या दिवस ठेवलंच, त्यांना तिकीट द्यासाठी मागणी करावी लागते। हे किती मोठं दुर्दैव आहे। तुम्ही मला एक सांगा, परवा एक तिथं कुठं मिटिंग झाली, तिथं एक कुठला तरी नेता म्हणतो महाराजांचं नाव घेत नाही। अरे तुला खांद्यावर हात टेकून निवडून आणला त्यांनी आणि तू त्याचं नाव घेत नाही। कुठल्याही सभेमध्ये महाराजांचं नाव घेतलं का कुणी सांगा? एकच खासदार होतील म्हणून कोणी नाव घेतलं का? आज सांगा मला, आजच्या ह्या घडीपर्यंत फक्त म्हणतात की नाही आम्ही मागतो, आम्ही करतो। काय करताय तुम्ही? आजपर्यंत आवाज काढणं तुम्ही मिटिंग होऊन सांगितलं का? कुठल्या सभेला सांगितलं का? कुठल्या बातमीला दिसतंय का की आज भाजपच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या माता